अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गोविंदराव मोकाटे यांची निवडणूक लढण्याची घोषणा. राहुरीत गेल्या 15 वर्षात विकास झाला नसल्याचा मोकाटे यांचा आरोप. उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा आज होणारा निरोप समारंभ आता उद्या होणार. 9 जणांची विधान परिषदेची टर्म 13 मे रोजी संपणार. उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याकडे लक्ष. राज्यातील सफाई कामगारांच्या घरांसाठी सरकार पॉलिसी तयार करणार. मंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती. पुण्यातील 1000 घरांसाठी वेगळी पॉलिसी करण्याचीही घोषणा. अंधेरीतील भेसळयुक्त दुधाचा मुद्दा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्याकडून विधान परिषदेत भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी. जीवाशी संबंधित प्रश्न येतो. हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये भेसळीमुळे मृत्यूला कारणीभूत होऊ शकतं आणि अशासाठी संघटित गुन्हेगारी आहे. ही संघटित गुन्हेगारी नाही आहे का? आणि मग संघटित गुन्हेगारी असेल. दुधाची भेसळ करणाऱ्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा. आमदार अनिल परब आणि भाई जगताप यांच्या मागणीनंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. भावना लक्षात घेता आणि ताईंनी सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी जो उपस्थित केला, तर आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोकोकाची कार्यवाही केली जाईल. अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही. ज्यांचा संबंध अशोक खरातशी आहे त्या कोणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. क्लीन असलेल्यांनाच क्लीन चिट देतो, इतरांना नाही. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला. अशोक खरात प्रकरणी आधीपासून कारवाई सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. पीडित महिलांची पुढे येऊन तक्रार. अजूनही काही महिला तक्रार देण्यास पुढे येतील. मुख्यमंत्र्यांची माहिती. अशोक खरातला भेटण्यासाठी गेलेल्या नेत्यांवर भास्कर जाधव यांची जहरी टीका. सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि काही मंत्रीही खरातला भेटले. त्यांना क्लीन चिट न देता कारवाई करा. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची मागणी. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाटत नाही. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला. मात्र इतर नेत्यांचेही खरात सोबत फोटो. त्यांचे राजीनामे कधी घेणार? काँग्रेस नेते नाना पटोलेंचा विधानसभेत सरकारला सवाल. बंधुबाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. अध्यक्ष महाराज अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना. अशोक खरातले जे भेटले त्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर ते मरतील. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी. सगळ्यांचे CDR काढून चेक करण्याचीही मागणी. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे. त्यांचं संसर्ग रोग होईल, सगळेच मरतील. अशोक खरात प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना समोर आले, त्यामुळे हे प्रकरण फडणवीसांचं अपयश असल्याची काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हे फेल्युअर देवेंद्र फडणवीसांचं आहे, हे डिस्क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे. ते त्यांनी स्वीकारावं आणि ते नैतिकतेचा डिंडोरा पिटत असताना जे फोटो सेशन झालं, त्या फोटो सेशन मधले जर प्रारूप आणि स्वरूप आपण राजीनामा देणाऱ्यांचं बघितलं तर त्यावरून कुठेही नैतिकता ही त्या ठिकाणी जाणवत नव्हती. कुठेही पश्चाताप हा त्या ठिकाणी जाणवत नव्हता. अशोक खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन. तर या प्रकरणातील सगळ्या दोषींना शोधून ठेचून काढा. राज ठाकरेंची सरकारकडे मागणी.
अशोक खरातला बळ देणारे लोक मंत्रिमंडळात, त्यांना सहआरोपी करा. खासदार संजय राऊत यांची पुन्हा मागणी. तर बुवाबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करण्याचीही मागणी. या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई सॉफ्ट टार्गेट होत्या. बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांनाही माहिती आहे, त्यांना वाचवायचं आहे, त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोचू नयेत. मी असं म्हणालो की त्यांना सहआरोपी करा. अशोक खरात प्रकरणी जुने मुद्दे बाहेर काढू नका. कोणत्या धरणातून कुणी पाणी दिलं हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आता काय कारवाई करणार ते सांगा. खासदार संजय राऊत यांचा घणाघात. काय ते म्हणे पाणी दिलं धरणातून कुठल्या तरी त्या बाबाच्या इथे. कोणत्या कॅबिनेटने पाणी दिलं? कॅबिनेटची उपसमिती होती अशी माझी माहिती आहे. त्या उपसमितीवर कोण होतं? मला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून काही काळापूर्वी ते दुसरं सरकार होतं, त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं. हे अत्यंत थोतांडी प्रश्न आहे. अशोक खरात सोबत फोटो असलेल्या राजकीय नेत्यांच्या मालमत्तांची चौकशी करा. रोहिणी खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नेत्यांचे खरातसोबत हितसंबंध काय याचा उलगडा होण्याची गरज असल्याचीही भूमिका. अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी समिती आयोजित केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये चौकशी समिती नेमून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होणं गरजेचं आहे. आणि माझी मुख्यमंत्री महोदयांना तेवढीच विनंती आहे की याच्यावरती चौकशी समिती आपण नेमावी आणि सगळं सत्य हे बाहेर यावं. ₹32 लाख रुपयांची जमीन दान मिळणं हा भोंदू खरातच्या काळ्या संपत्तीच्या एका थेंबा एवढाही भाग नाही. कागदोपत्री पैशांचा खेळ कसा चालतो याचं हे उत्तम उदाहरण. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा एक्सपोस्ट करून पुन्हा आरोप. नरेंद्र हेटे यांनी 24 लाखात खरेदी केलेली जमीन 32 लाख कशी दाखवली असाही सवाल विचारला. नाशिकमध्येच नाही तर सर्वत्र अशोक खरात सारखं प्रकरण. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा दावा. तर असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचंही मत. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना अटक करा. संबंधित इतर नेत्यांवरही कारवाई करा. अमरावतीत महिला काँग्रेसचं आंदोलन करून मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी. अशोक खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस. पुण्यातील गरिमी कावा युवा संघानं हे बक्षीस जाहीर केलंय. पुण्यातील बालगंधर्व चौकात अशोक खरातच्या फोटोला जोडे मारत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. पुढची लोकसभा कोण लढणार? शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा सवाल. विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुढील उमेदवारीवर गायकवाड यांचं प्रश्नचिन्ह. भाजपकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास गाठ माझ्याशी असल्याचाही इशारा. शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीनं वाढवायची आहे. पुढची लोकसभा कोण लढणार तिथं आपला सगळ्यांना माहिती आहे की आज तरी शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी आहे. पुढच्या विधानसभेचं काय होईल तेही चिंता तुम्ही आज करू नका. तुम्ही फक्त ताकद वाढवत चला. तुम्हाला सांभाळायची जबाबदारी आम्ही सगळे त्या ठिकाणी घेणार, कारण चिखली मतदारसंघ माझ्याकडे आहे. ठाणे महापालिकेत आयुक्त सौरभ राव यांनी 6,231 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर केला. महासभेत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला. मागील वर्षी 5,645 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा कोणतीही कर आणि दरवाढ नाही. महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर. सातारा झेडपीचं अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव, मात्र त्यावर खुल्या प्रवर्गातील महिला अध्यक्ष म्हणून बसल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा आरोप. खोट्या जातीच्या दाखल्यावर नगराध्यक्ष झाल्याचा आरोप. पोलीस त्या दिवशी घरगड्यासारखं वागले. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या वादावर मंत्री शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती. तर पोलिसांना निलंबित करण्याची देसाईंची मागणी. तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. सातारा जिल्हा परिषदेचा मुद्दा विधानसभेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधितांना निलंबित करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश. तर सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही आदेश. तो साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी
लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे. त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे CEO यांना जे विनंती केलेली आहे संबंधितांनी, प्रत्येकाचा अधिकार आहे कारण CCTVचं फुटेज मिळणं, ते काही गुप्त कारवाई कुठली नव्हती, तर त्या पद्धतीने ते सुरक्षित राहतील की नाही हे बघावं जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं. सातारा जिल्हा परिषदेवरून शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी, तर वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे सभापतींना उपसभापतींना अधिकार नाहीत. निलंबनाच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्या, भाजपच्या जयकुमार गोरेंची मागणी. ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचे निर्देश कसा देऊ शकतो? जिल्हा परिषदेची निवडणूक असताना मंत्री तिथे कसे पोहोचले, त्यांना परवानगी कुणी दिली? मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल. तर मंत्री असताना पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार कुणी दिला? जयकुमार गोरेंची शंभूराज देसाईंवर टीका. निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं? अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? शिंदेंनी मांडलेल्या वस्तुस्थितीची चौकशी केली जाईल. सातारा जिल्हा परिषदेतील वादावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, फडणवीसांचं आश्वासन. उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या 2 सदस्यांवर कारवाई होणार. तर महेश शिंदेंच्या सांगण्यावरून 2 सदस्यांकडून भाजपच्या बाजूनं मत. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना ज्या 2 सदस्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्यांनी, त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. वकील साहेबांनी सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत. कदाचित आज जर तयार झालं सगळं ते नोटीस वगैरे, तर आज किंवा उद्यापर्यंत त्यांना कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल त्यांच्या विरोधात. सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदेंच्या अपहरणावरून राडा झाला होता. त्या बापू शिंदेंनी अपहरण झालंच नसल्याचा सातारा पोलिसांसमोर जबाब नोंदवलाय. सातारा पोलिसांच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं आंदोलन. साताऱ्याच्या एसपींचा धिक्कार असो, आमदार मंत्र्यांना धक्काबुक्की करणाऱ्या एसपींचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी. साताऱ्यात गृह खात्याच्या आशीर्वादानं लोकशाहीची हत्या, रोहित पवारांची टीका. तर दुखापत झाली म्हणून मंत्र्यांनाच विधिमंडळापुढे आंदोलन करावं लागतंय, रोहित पवारांची शंभूराज देसाईंवरही खोचक टीका. आरक्षणासाठी धनगर समाजाचं मुंबईमध्ये रास्ता रोको आंदोलन. दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांकडून काही गाड्या रोखण्याचाही प्रयत्न. स्थानिक मच्छीमारांचा वाढवण बंदराला विरोध. विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर महामोर्चा. मच्छीमार, कामगार, स्थानिक बांधव आणि पर्यावरण प्रेमींचा मोर्चात सहभाग. पारंपरिक कोळी बांधवांच्या वेशभूषेत आंदोलन. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. शेकापा आणि शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडमध्ये माजी सैनिक संघटनेचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. माजी सैनिकावरती प्राणघातक हल्ला झाला होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय. भंडाऱ्यात आलिशान कारमध्ये 5 फुटी विषारी नाग. जिल्हा परिषदेच्या सदस्याचा थरारक प्रवास. बंडू बनकर कामासाठी बाहेर गेले असताना कारमध्ये साप शिरल्याची घटना. तर साप बाहेर येत नसल्यानं सर्पमित्राच्या घराच्या दिशेनं गाडी पळवली. बचाव कार्यानंतर विषारी नागाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. तुळजापुरात तुळजाभवानीला वारा घालण्याच्या सेवेची सुरुवात. उन्हाळ्यात देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून पंख्यानं वारा घालण्याची परंपरा. तर लिंबू सरबत, फळं आणि पेढ्यांचा नैवेद्य अर्पण. पलंगे कुटुंबाची पिढ्यांपासूनची अखंड परंपरा.
एकविरादेवी यात्रेनिमित्त मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 3 दिवस टोलमाफी जाहीर. खासदार सुरेश म्हात्रेंची माहिती. तर सवलतीचा लाभ घेण्यासाठी टोलमाफी संदर्भातील अधिकृत पत्र आवश्यक असेल. मुंबईतल्या तापमानात काहीशी घसरण, मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारा. तर दुसरीकडे प्रदूषणही कायम. अनेक भागात धुलीकणांचं 2.5 आणि 10चं प्रमाण कायम. पश्चिम रेल्वेवर उन्हामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ. फेब्रुवारीमध्ये सरासरी 1,58,000वर असलेली प्रवासी संख्या मार्चमध्ये 2,05,000वर. मे महिन्यापर्यंत यामध्ये आणखी 30 ते 40% वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ. याआधी 431 ठिकाणी पाणी साचत होतं, त्यामध्ये आता 130 नवीन ठिकाणांची भर. त्यात अद्याप मिठी नदीच्या सफाईला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. पुण्यातील मगरपट्टा भागात कालव्याचा भाग फुटला. परिसरात पाणीच पाणी. रस्त्याला नदीचं स्वरूप. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची अडचण. पश्चिम रेल्वे मुंबई विभागात तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी सल्लागार नेमणार. स्थानक रेल्वे रुळांलगत जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेतला जाणार. अतिरिक्त महसुली उत्पन्न 750 कोटींवरून 1500 कोटींपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न. चर्चा सोन्याच्या हंड्याची होती. पितळ निघालं. घराच्या खोदकामात पितळ आणि तांब्याचं भांडं सापडलं. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपळपूर इथली घटना. सोन्याच्या हंड्याच्या चर्चेमुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ऑनलाईन डिलिव्हरी कामगारांची पोलीस पडताळणी होणार. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. त्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्यांमध्ये बांगलादेशी असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती आहे. ऐन काजूच्या हंगामात ओंकार हत्ती पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यातील हणखणे गावात दाखल. ओंकार हत्तीनं नुकसान करू नये यासाठी गोवा वन खात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता. सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. तो उर्वरित राज्यामध्ये उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. हिंगोलीच्या हळदीच्या आंतरराष्ट्रीय ओळखीसाठी प्रयत्न. आकर्षक भेटवस्तू संच राज्यातील मान्यवरांना देण्याचा प्रशासनाचा निर्णय. हळद, कुंकू, हळदीचा साबण, हळद क्रीम, हळदीचं तेल अशी 8 प्रकारची उत्पादनं संचात. देशातील एकूण हळद उत्पादनापैकी 15% उत्पादन हिंगोली. बुलढाण्याच्या सारशिव गावातील 3 तरुणांचं मेहकर तालुक्यातील पेनटाकळी धरणात जलसमाधी आंदोलन. हिंदू स्मशानभूमीच्या जागेसाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्यानं आंदोलन. वाशिमच्या मालेगाव शहरातील अंगणवाड्यांची दुरावस्था. तर 10 पैकी 5 अंगणवाड्यांकडे स्वतःच्या इमारती नसून भाड्याच्या जागेतही मूलभूत सुविधांचा अभाव. मुंबईतील चेंबूर लिंक रोडवरील पुलाखाली सुरू झाली सिग्नल शाळा. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन. समर्थ भारत व्यासपीठ आणि मुंबई महापालिकेचा अभिनव उपक्रम. बेघर मुलांना शिक्षण मिळेल आणि त्यांचं जीवन सुधारेल. महापौरांनी विश्वास व्यक्त केला. दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया इथे दिनेश काळे लिखित विश्वशांती कवितेतील संपादित पुस्तकांचं प्रकाशन. तर दिनेश काळे यांची कविता आणि साहित्य आजच्या काळासाठी मार्गदर्शक. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे भारतीय भाषा केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र चौबे यांनी मत व्यक्त केले. कोल्हापूरच्या उदगावमध्ये आलिशान कारला अचानक आग. आगीनंतर कारचा स्फोट. नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेलेले पुण्याचे 7 जण थोडक्यात बचावले. स्थानिकांनी तात्काळ महिला आणि मुलांना गाडीबाहेर काढल्यानं दुर्घटना टळली. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत दुर्घटना. प्लॉट क्रमांक D18 मधील आरती फार्मा लॅब कंपनीमध्ये वायुगळती. 15 ते 18 कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू. तर वायुगळतीनंतर कंपनीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. धुळ्याच्या पवननगर भागातून 500 किलो गांजा जप्त. स्थानिक गुन्हे शाखा आणि चाळीसगाव रोड पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. पोलिसांकडून काही संशयितही ताब्यात. कारवाईमुळे धुळ्यातील अंमली पदार्थ तस्करांचं धाबदण आणलं. छत्रपती संभाजीनगरातील प्राध्यापक लोंढे हत्या प्रकरणातील 65 लाखांच्या लुटीचा तपास. 12 लाखांची कार जप्त. लुटीच्या पैशांमधून 12 लाख रुपये खर्च. जुनी जॅग्वार कार खरेदी केल्याची मुख्य आरोपी विशाल राठोडची कबुली. पोलिसांकडून कार जप्त. उर्वरित 43 लाखाहून अधिक रकमेचा तपास सुरू.
धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. जळगावमधील जैनाबाद परिसरातील घटना. नितीन काळे असं मृत तरुणाचं नाव. 500 रुपये देण्यास नकार दिल्यानं तरुणावर हल्ला झाला होता. संशयित श्याम सूर्यवंशीनं याआधी देखील नितीन काळे याच्यावरती हल्ला केला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या 4 राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती. तर बंगालमध्ये सगळ्या जागांवरती भाजपला पाठिंबा देणार अशी ही माहिती. बंगळुरू मैसूर महामार्गावर भीषण अपघात. बस दुभाजकाला धडकली. अपघातात 4 भाविकांचा मृत्यू. केरळवरून बंगळुरूकडे ही बस जात होती. चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची माहिती. हरिद्वारमध्ये भक्तांचा महासागर. चैत्र नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता भगवतीची स्कंदमाता स्वरूपात पूजा अर्चा. दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतरांगांवर असलेल्या वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा सुरुवात. भवन परिसरातील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन यात्रा तात्पुरती स्थगित केली होती. दुपारपर्यंत सुमारे 39,000 भाविकांनी दर्शन घेतलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.